नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉडी स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मैत्रीला वयाचं बंधन नसतं, मग तो लहान असो, तरुण असो किंवा मोठा व्यक्ती असो। एखाद्या मैत्रीच्या नात्याला कोणत्याही वयोमर्यादेचं बंधन नसतं। अशाच मैत्रीचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे, ते म्हणजे महान भारतीय सर रतन टाटा आणि शंतनू नायडू या दोघांविषयी। तरुणांचं व्यासपीठ समजलं जाणाऱ्या इंस्टाग्रामवर वयाची 90 गाठत असलेला माणूस हा व्हायरल होणे म्हणजे नवलच आहे। त्यातही तो माणूस जर झगमगाट आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारा खूप मोठा उद्योगपती असेल तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो। पण ही गोष्ट इथंच संपत नाही। यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90च्या जवळ आलेल्या वयोवृद्ध उद्योगपतीची 20मधल्या तरुण मुलाशी झालेली मैत्री। ही मैत्री वयाच्या 90 आल्यानंतर रतन टाटांना भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपती बरोबरच सोशल मीडिया स्टारचा दर्जा देणारी ठरली। रतन टाटा सर यांचा मित्र शंतनू नायडू याने त्यांना सोशल मीडियाच्या जगाशी ओळख करून दिली। सोशल मीडियावर हॅशटॅग आणि ट्रेंड्स कसे वापरावेत याचे शिक्षण दिले। आपल्या तरुण मित्राच्या आग्रहामुळेच रतन टाटा सर यांनी आपल्या अखेरच्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदा सोशल मीडियावर आपले अकाउंट बनवले, तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले। रतन टाटा सर यांचा सोशल मीडियावरील वावर हा इंटरनेट वापरकर्त्यांचा अगदी आवडीचा विषय बनला होता। त्यांच्या मीडिया खात्यावरून कधी ते स्वतःचा जुना फोटो, कधी त्यांच्या कुत्र्याचे फोटो, तर कधी त्यांच्या कुटुंबियांचे फोटो पोस्ट करायचे। या फोटोंना तितकेच मनोरंजक, विनोदी कॅप्शन देखील ते वापरत असायचे। रतन टाटांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यामध्ये शंतनूचा हातभार होता। शंतनूने उद्योगपती असलेल्या रतन टाटांना एका अर्थानं नवीन ओळख मिळवून दिली। घनिष्ठ मित्र बनलेले शंतनू आणि रतन टाटा हे हेअरकट घेण्यापासून ते चित्रपट बघण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सोबत करत असत। शंतनू सांगतो की त्यांची मैत्री ही लोकांसाठी जितकी आश्चर्यकारक होती तितकीच त्या दोघांसाठी देखील मौल्यवान होती। रतन टाटांसोबत त्यांचा सहाय्यक म्हणूनही शंतनूने काम केलं आहे। ते कडक शिस्तीचे बॉस, दूरदृष्टीचे मार्गदर्शक आणि तितकेच समजूतदार मित्र देखील आहेत। मोठे डोळे आणि कुरळ्या केसांचा हा अवघ्या 25 वर्षाचा मुलगा जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांमध्ये गणल्या जाणाऱ्या रतन टाटा यांचा जवळचा सहकारी आणि मित्र बनला आहे। शंतनू नायडू हा टाटा कंपनीमध्येच कामाला होता। इतकंच नव्हे तर टाटा कंपनीसोबत असलेले त्याचं नातं देखील फार जुनं आहे। त्याच्या मागच्या 4 पिढ्या ह्या टाटा कंपनीमध्ये कामाला होत्या। शंतनू नायडूचं कुटुंब हे टाटा समूहाशी घट्ट जोडलं गेलेलं आहे, पण आपण साक्षात टाटा समूहाच्या प्रमुखासोबत अशा पद्धतीने जोडले जाऊ याची शंतनूला देखील कल्पना नव्हती। रतन टाटा आणि शंतनू नायडूची भेट ही योगायोगानेच झाली। दोघांमध्ये असलेल्या श्वान प्रेमाचा समान धागा या भेटीला कारणीभूत ठरला। शंतनू टाटा समूहाच्याच पुण्यातील एका कंपनीत कामाला असताना रतन टाटांशी त्याचा पहिल्यांदा परिचय झाला। टाटा कंपनीत काम करत असताना शंतनू मोटोपॉज या नावाने एक सामाजिक उपक्रमही चालवत होता। या उपक्रमांतर्गत भटक्या कुत्र्यांना शोधून त्यांच्या गळ्याभोवती चमकणारा पट्टा बांधला जात असे, जेणेकरून हे कुत्रे गाडी चालकांना रात्रीसुद्धा दिसू शकतील। अंधारात गाड्यांसमोर कुत्रे आल्याने अनेकदा अपघात होतात। यात अनेक कुत्रे हे गंभीर जखमी होतात किंवा मरणही पावतात। असे अपघात रोखण्यासाठी मोटोपॉज हा उपक्रम शंतनूने चालवायला सुरुवात केली होती। कंपनीच्या न्यूजलेटरमध्ये देखील शंतनू चालवत असलेल्या या उपक्रमाचा उल्लेख केला गेला होता। स्वतः श्वानप्रेमी असल्यामुळे रतन टाटा यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली, तेव्हा त्यांनी पत्र लिहून शंतनूला खास मुंबईमध्ये भेटायला बोलवले। शंतनूने सुरू केलेला मोटोपॉज हा उपक्रम पुढे जाऊन एक मोठी सेवाभावी संघटना बनला। भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम शंतनूने सुरू केला होता। भटक्या कुत्र्यांची काळजी व श्वानप्रेम हा आम्हाला जोडणारा एक समान धागा होता। भटक्या कुत्र्यांनाही पाळणारा कोणी पालक मिळावा, जेणेकरून त्यांना अन्न, निवारा आणि प्रेम मिळेल। या उद्देशानं कॉलेजच्या मुलांना सोबत घेऊन त्याने एक उपक्रम राबवला होता। यामुळे मी खूप प्रभावित झालो होतो, असे रतन टाटा यांनी सांगितले होते। या उपक्रमाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली आणि या भेटीतूनच गाढ मैत्रीचा पाया रचला गेला। रतन टाटांची साथ मिळाल्यावर मोटोपॉज हा उपक्रम वेगाने वाढला। कामानिमित्त सुरू झालेला संपर्क हळूहळू वाढत गेला। या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। त्यानंतर कामाव्यतिरिक्तही एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टींबाबत गप्पा होऊ लागल्या। शंतनूनं रतन टाटासोबतची मैत्री कशी फुलत गेली हे सांगताना म्हटलं आहे, रतन टाटा
आणि शंतनू नायडूची मैत्री फुलत असताना शंतनूला भारत सोडावा लागला. शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत जावं लागलं. पण त्याने त्यांच्या दुरावा येण्याऐवजी त्यांच्यामधील जवळीक आणखीच वाढली. योगायोग म्हणजे रतन टाटा यांनी जिथे शिक्षण घेतलं होतं त्याच अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठामध्ये शंतनू देखील शिकायला गेला होता. या दरम्यानही शंतनू आणि रतन टाटा फोन आणि ईमेलच्या माध्यमातून एकमेकांसोबत कायम संपर्कात होते. शंतनूचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या पदवीदान समारंभाला देखील रतन टाटांनी हजेरी लावली होती. एकदा फोनवर बोलत असताना सहज त्यांना पदवीदान समारंभाला या असं बोलून गेलो. तेव्हा ते हो म्हणाले, पण मला वाटलं की ते इकडे खास पदवीदान समारंभासाठी येणं शक्यच नाही. पण ते खरंच आले. माझा तर सुरुवातीला विश्वासच बसला नाही, असं देखील शंतनू सांगत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर शंतनू भारतात परत आला आणि रतन टाटांचा सहाय्यक म्हणून त्याने काम सुरू केलं. सोबतच मुंबईत एका प्राण्यांसाठी खास हॉस्पिटल बांधावं हे रतन टाटांचं फार जुनं स्वप्न होतं. शंतनूने या प्रकल्पावर देखील काम करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच हे हॉस्पिटल तयार होऊन त्याचं अनावरण देखील करण्यात आलं आहे. या दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडत असे. रतन टाटांसोबत काम करायला मिळणं ही आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती असं शंतनू मानतो. तर शंतनूसारख्या तरुण तडफदार मुलांसोबत काम केल्यानं आपल्यालाही एक नवीन ऊर्जा मिळते. उत्साही असण्यासोबतच तितकाच संवेदनशील असलेल्या शंतनूसोबत काम केल्याने मनाला समाधान मिळते असं देखील रतन टाटा सर म्हणायचे. रतन टाटा हे कामाच्या बाबतीत अतिशय कठोर शिस्त पाळणारे होते. त्यांच्या कार्यालयात चालणाऱ्या बैठकीमधील मुद्दे शंतनू वहीमध्ये नोंदवत असे आणि आगामी नियोजनाची आखणी करत असे. दिवस सुरू झाल्यानंतर या दिवशी कोणतं काम करायचं याची यादी त्यांच्याशी बोलून शंतनू घेत असे आणि मग त्यानंतर एक एक काम पूर्ण होत असे. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा त्यांना अजिबात आवडत नसे. काम कितीही असलं तरी ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी ते मध्येच सोडून दिलं किंवा विश्रांती घेतली असं कधीच शंतनूने पाहिलं नाही. टाटा उद्योग समूहाव्यतिरिक्त रतन टाटा यांनी 73 भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली होती. आज प्रचंड यशस्वी ठरलेल्या ओला कंपनीवर सुरुवातीला विश्वास दाखवलेल्या मोजक्या गुंतवणूकदारांपैकी रतन टाटा हे एक होते. उद्योजक किंवा उद्योगाची क्षमता ओळखून तिला चालना देण्याची दूरदृष्टी ही रतन टाटा सर यांच्याकडे होती. शंतनूच्या मदतीने रतन टाटा यांनी स्वतःचं इंस्टाग्राम खातं उघडलं होतं. आपल्या खाजगी आणि वैयक्तिक जीवनातील पैलू चाहत्यांसोबत ठेवणे, उद्योग व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन देखील ते इंस्टाग्राममधील काही पोस्टमधून द्यायचे. त्यामुळं जवळजवळ 90 वर्षाचे होत आले तरी देखील तरुणांना ते आपल्यापैकी एक वाटायचे. त्यांनी टाकलेले इंस्टाग्राम पोस्ट व ते वापरत असलेले कॅप्शन आणि हॅशटॅग हे प्रचंड गाजले होते. कार्यालयातील सहाय्यक असण्यासोबतच दोघे अगदी घनिष्ठ मित्र बनले होते. शंतनू सांगतो की दोघांनाही ॲक्शन कॉमेडी चित्रपट फार आवडायचे. द अदर गाईज आणि द लोन रेंजर सारख्या चित्रपटांचा ते सोबतीने आस्वाद घेत असत. ज्या मोटोबस प्रकल्पामुळे या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती त्या प्रकल्पाचा आता रोपट्यापासून वटवृक्ष झालेला आहे. मुंबईत त्यांनी सुसज्ज असं खास प्राण्यांसाठी हॉस्पिटल तर उभारलंच आहे. शिवाय भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि बाहेरील देशांमध्ये या संघटनेचा त्यांनी विस्तार देखील केला आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ही सेवाभावी संस्था असून तिचा विस्तार अचंबित करणारा आहे. या दोघांमधील नातं इतकं घट्ट बनलं होतं की कुठलीही गोष्ट मला खटकली अथवा मी नाराज असलो की मी पहिल्यांदा त्यांना फोन करत असे आणि ते सुद्धा त्यांना येणारी अडचण किंवा आनंदाचे क्षण मला आवर्जून सांगायचे असं देखील शंतनू म्हणतो. रतन टाटा कायम माझ्या सोबतीने उभे राहिले आणि मला आशा आहे की त्यांना देखील माझा तितकाच आदर वाटला असेल. बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटांच्या जाण्याने मला अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणारा एक मार्गदर्शक मी गमावला आहे अशी भावना देखील शंतनूने व्यक्त केली. रतन टाटा यांच्या निधनाने मी एक अत्यंत जवळचा मित्र गमावला असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं मला शक्य सहजासहजी होणार नाही अशा शब्दात शंतनूनं आपलं दुःख व्यक्त केलं आहे. शंतनू आणि रतन टाटा यांच्यामधील या अनोख्या नात्यानं मैत्रीला कुठलंच बंधन नसतं, अगदी वयाचं देखील हे जगाला दाखवून दिलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रतन टाटा आणि शंतनू नायडू यांच्या मैत्रीबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.